आष्टा नगरपरिषद निवडणूक प्रशासनाने दिलेल्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत 2000 मतांची वाढ झाल्याचा आरोप चौकशीची मागणी। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राज्यात काल मतदानाची प्रक्रिया पार पडली। अनेक ठिकाणी शांततेत मतदान झाले तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेमध्ये झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूम समोरच जमा होत गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं होतं। काल झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप करत शरद पवार, राष्ट्रवादी आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधी मतदारांनी स्ट्रॉंग रूम समोरच गोंधळ सुरू केला आहे। या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी करत आष्टा नगर परिषदमधील EVM मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलसमोर आष्टामधील बहुसंख्य नागरिक जमा झाले आहेत। निवडणूक प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास 2000 मतांची वाढ असल्याचा आरोप करत हजारोंच्या संख्येनं आष्टा नगरीचे नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि उमेदवार यांनी गर्दी केली आहे। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात वादावादी झाली। आता हे वाढीव मतदान कोणाचे? खरंच वाढीव मतदान झाले आहे का? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत टाईप मिस्टेक झाली आहेत की काय? की खरंच मतदान वाढीव झालेलं आहे? असे अनेक प्रश्न सध्या आष्टा शहरात चर्चेले जात आहेत। या ठिकाणी काल आष्टा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल उत्साहात मतदान झालं। साधारण 75% मतदान झालं आणि काल रात्री जी निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या बूथवरनं कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, त्यांच्या प्रतिनिधींना जी माहिती मिळाली त्यामध्ये जी आकडेवारी आली आणि रात्री निवडणूक आयोगाच्या ज्या सिस्टीमनं, आयोगाच्या गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईटवर जी आकडेवारी प्रसिद्ध केली त्यामध्ये साधारण 2 ते 3 हजार मताचा फरक जाणवत होता। त्यामुळे सकाळपासून आष्टा शहरात वातावरण वेगवेगळ्या प्रकारे चर्चेला आलं, ज्याकडून राष्ट्रीय लेवलला सगळीकडे चर्चा आहे की मतदान प्रक्रियेवर सगळ्या संशय आहे। त्या संशयाला धरून या ठिकाणी फार मोठा हजारोंचा तरुणांचा मॉब वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिला। वातावरण तणावग्रस्त झालं आणि या ठिकाणी असलेल्या उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी प्रश्न विचारले की ही कसं काय, तुम्ही आमच्या हातात ज्या आकडेवारी आल्या आणि तुम्ही जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये फरक दिसतोय, नेमकं कारण काय? आणि यावर फार मोठा तणाव या ठिकाणी निर्माण झाला। त्यानंतर या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, प्रांत अधिकारी, त्यांनी वेगवेगळ्या त्यांनी जी माहिती दिली त्यांनी सांगितलं की जी माझ्याकडे अधिकृत माहिती आहे ती मी कलेक्टर ऑफिसला दिल्या, त्यांच्या हातातील माहिती आणि आपल्या कार्यकर्त्यांना मिळालेली माहितीचं एक सगळं जिनसीपणा दिसून येतोय आणि प्रत्यक्ष मात्र जी साईटवर माहिती आहे त्यामध्ये फरक दिसतोय। हा कर्मचाऱ्यांचा दोष आहे आणि त्यामुळे ही सगळं वातावरण बिघडलेलं आहे। संबंधित ज्यांनी ही माहिती चुकीची प्रसारित केली वेबसाईटवर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी समाजातून मागणी होत आहे। आष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदार संख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदार संख्या यामध्ये दाखवल्या 33,328, एका प्रभागामध्ये तर 1311 ही मतदार संख्या असताना त्या ठिकाणी 4077 मतदार संख्या दाखवल्या, 1311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदार संख्या 3056 आहे। ह्यात मतदान झाले 2394, यांनी दाखवले 1795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। त्यांनी सांगितलं की VM जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय। आम्ही मागणी केली हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा, कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे। कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं काळिमा फासणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी
CCTV या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि CCTVची मोठी स्क्रीन ही 2 स्क्रीन किमान बाहेर 24 तास चालू पाहिजेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी आष्टा.